हा बोला ना. नगरसेवक साहेब 5 मिनिटं. मी आहे ना ऑफिस मध्ये 1-2-3 अर्ज दिले तर हा हा 5-6 वेळेस हेलपाटे मारले तर हेलपाटे मारू मारू पर वैतागलोय. बोला तिथे बोला. ना एकटं आहे ना आमच्या भागात आहे ना हा 8-8, 10-10 दिवस पाणी सुटत नाही. पाणी सुटत आणि नाही. आमच्या शेजारच्या घरावाल्यानी आहे ना हा त्याचे जे सांडपाणी आहे ना सगळं हा सगळं असं आमच्या बाजूला सोडलं. इतकं पाणी साठलंय ना हा. पाऱ्या इतके डास होते ते लेकर बाळ आहे ना खेळायचे म्हणलं ना तर लय अवघड आहे हो. आणि मोटरसायकलवर गेला का हा. दिशा अंगावर पाणी पडतंय. तेवढी विनंती आहे राव तेवढं आहे ना तेवढं जरा सांगून करायला लावा ना तेवढं. 1000 रुपये लागतील. बोला ना. आम्हाला आहे का पाणीच नाही. हा थोडं पाणीच बघा ना. पाण्यात बघायचं. हा 3 महिने झाले पाणीच नाही राव. ते पुरात पाईपलाईन वाहून गेली. हा पाऊस आलता का त्या टायमाला पाईपलाईन वाहून गेलेली. 3 महिने झाले पाणी नाही आम्हाला. कुणी लक्ष बी देत नाही तर आम्ही काय प्यायचं. 1000 रुपये लागतील. 1000 रुपये. नगरसेवक थांबा थांबा थांबा. हा बोला ना. आईला तुम्हालाच फोन लावायला काढला होता बा आता. हा ते गल्लीत काय आले हा. त्या नाल्या तुंबल्यात मरणाच्या हा आणि असा घाण झार वास येऊ राहिला त्याचा. बर मग ते मग लोकांना सांगा ना तेवढं त्या नाल्या बिल्या साफ करायचं. लय गल्लीत लोक वास नाही आहे का असं नाक दाबाची पाळी आली हो. 1000 रुपये लागतील भाऊ. बरोबर ना. चला बरं तुमच्याकडे जरा ते आपल्याला आहे ना कार्यक्रम आहे ना हा तेवढं ते मैदान साफ करून घ्यायला लावू. ते पलीकडे चिखल आहे हा. ना ते देखा ना मुरू म्हणजे ट्रॅक्टर टाकाय सांगू. आणि ते कार्यक्रम जर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आहे ना जर साफसूफ केलं हा. ना तर घाण राहणार नाही. आणि कसं होतं ते घाणीमुळे आहे ना कार्यक्रमाला जरा हे होईल. चला बरं. पुढं नगरसेवकाकडे जायचं. आले तिथं नगरसेवक. ते हजार मागत आहे. बघू ना आपण. आम्हाला बी 1000 माहिती होती. हा बोला ना. हे आहे ना आमच्या तिथे जे कार्यक्रम आहे ना हा हा त्या कार्यक्रमाला आहे ना जरा साफसूफ करून द्या. ते चिखल आहे ना थोडं जरा मुरुम टाकून दे तेवढं. आता आपले कर्मचारी आहेत ना त्यांना सांगा तो 1000 रुपये लागतील. 1000 रुपये हा. कशाचे 1000च नाही, मागत राव तुम्ही. नाही नाही साहेब आम्ही आहे ना हे 2-4 मला बरेच जण पोरं मी म्हणले काही तुमच्याकडे कामा घेऊन आले काही काम सांगितलं तुम्ही 1000 रुपये लागतील 1000 रुपये लागतील. ही नेमकी भानगड काय. मी बी त्या दिवशी आलो तुम्ही म्हणले 1000 रुपये लागतील. 1000 कशी अरे दिसतो साऱ्यालाच हजार मागतो ह्यो नगरसेवक. हा. याला मत दिलंय का काय हा. दिलंय. झालं आमच्या तुमचं बोकाची झालं का बाजूला आणलं तुला. अरे पण तो काम आहे ना इकच तुमचं झालं करायचं. बोलून. आमची समस्या कोण ऐका, सोडायची. माझं ऐका आता. बाबा माझं ऐका आता. हा तुमचंच ऐकायचंय सांगा. मतदानाच्या वेळेस तुम्ही कसे 1000-500 घेतले हा. हा ते घ्यायला तुम्हाला गोड लागले का. तुम्ही दिली तेव्हा आम्ही घेतली आणि गोड लागायला काय. मग आता मी तुम्हाला 1000 रुपये मागतो. मग तुमचं काय दुखत आहे. हा तुमच्या कामाचे मी तुम्हाला 1000 मागतो ना. हा. ते ज्यावेळेस तुम्हाला मतदानाच्या वेळेस मी तुम्हाला 1000-500 रुपये दिले होते हा. त्यावेळेस मी तुमचं मतदान विकत घेतलं होतं. हा. आता तुमचा मला बोलण्याचा काही एक अधिकार नाही. त्या 1000-500 रुपये देऊन मी तुमचं मतदान विकत घेतलेलं आहे. तुमचा अधिकार मी विकत घेतलेला आहे. तुम्ही 5 वर्ष मला कोणतं काम करायचं कोणचे विकास करायचा काही एक बोलायचं नाही. मी माझ्या पद्धतीने विकास करणार कारण मी तुमचं मतदान विकत घेतलेलं आहे. बघा याच्यासाठी मी सांगत होतो स्वतःच्या स्वार्थासाठी एका क्षणिक स्वार्थासाठी आपण आपलं मत विकल्यानंतर हे लोक त्याचा कसा दुर्फायदा घेतात आपल्या मतामुळं. याच्यासाठी मतदान करा पण कसं पैसे न घेता आणि प्रत्येकाने मतदान करा. काही जण म्हणतात सुट्टी घ्या एन्जॉय करून. प्रत्येकाने मतदान करा. मतदान असतं 100%. मतदान होतं 60%. निवडून येणार येतो 20%वर आणि तो प्रतिनिधी किती टक्क्याचा होतो 100%चा. म्हणजे मत दिलं नाही तो काय म्हणतो. याच्यासाठी प्रत्येकाने मतदान करा आणि मतदान कामाच्या माणसाला पैसे न घेता आपले काम होते याच्यासाठी मतदान करा. हीच सर्वांना विनंती तुम्ही करायची. चला आता सगळे सांगू लोकांना. तर ऐका सगळे आम्ही मतदानाचे पैसे घेऊन आम्ही चुका केल्या. आता इथून पुढं आम्ही मतदानाचे पैसे घेणार नाही. तुम्ही जर मतदानाचे पैसे घेतले तर आपले सगळे अधिकार आपल्याला जे जे काय आपल्याला तिथं सुख सुविधा लागत आहेत ते सगळे ते विकत घेते. त्याच्यामुळे आपल्या वार्डात कोणत्याही सुख सुविधा होत नाही विकास होत नाही. 1000-500 रुपयात सगळं विकून टाकतो आपण. त्याच्यामुळे विकले जाऊ नका. कोणीच पैसे घेऊ नका पैशावर मतदान करू नका एवढी सगळ्याला कळकळीची विनंती. उधळीन जीव तुझ्या